नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, जानेवारी हप्ता नवीन गिफ्ट. तर बघा, आता डिसेंबरचा जो हप्ता आहे तुम्हाला वाटप होतच आहे. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर भरपूर महिलांना जे पैसे ते वाटप झालेले आहेत. बघा, भरपूर महिलांना 1500 रुपये ते जमा झालेले आहेत. त्या महिलांनी ते अकाउंटमधून काढलेले पण आहेत. आता भरपूर महिलांच्या अकाउंटमध्ये आहेत, त्या महिला पण त्या ठिकाणी घाबरलेल्या आहेत. त्यासोबतच जानेवारीचा हप्ता या ठिकाणी केव्हा मिळणार असा पण प्रश्न काही महिलांकडून त्या ठिकाणी उपस्थित होतोय. आणि त्यासोबतच जर आपण पाहिलं तर ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे तर त्या महिलांकडून पण आता जानेवारीचा हप्ता केव्हा मिळणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. तर जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात नवीन महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि जानेवारीच्या हप्त्यामध्ये नवीन गिफ्ट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, तर त्याची पण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या ज्या काही माता भगिनी, महाराष्ट्रातील तमाम माता भगिनी, मग तुम्ही समजा जळगाव जिल्ह्यातून, धुळे जिल्ह्यातून, नंदुरबार जिल्ह्यातून, रायगड जिल्ह्यातून, पालघर जिल्ह्यातून असाल, नाशिक, नागपूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यामधून असाल तरी देखील जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहात तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेमध्ये या ठिकाणी महत्त्वाचं गिफ्ट जे आहे ते सरकार आता त्या ठिकाणी देणार आहे. तर बघा, हे जे काही गिफ्ट आहे तुम्हाला नवीन वर्षामध्ये मिळणार आहे. नवीन वर्षात हे तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे. परंतु त्या अगोदर महत्त्वाचं म्हणजे जानेवारीचा हप्ता. बघा, आता डिसेंबरचा हप्ता तुम्हाला मिळालेला आहे. जानेवारीचा हप्ता जो आहे त्या हप्त्याच्या संदर्भाची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जानेवारी हप्ता नवीन गिफ्ट तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे. तर काय असणार आहे गिफ्ट, किती रुपये तुम्हाला जानेवारीच्या हप्त्यामध्ये मिळणार ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बहुतेक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची माहिती सांगितली जाते, परंतु प्रवीण अहिरे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला नेहमीच खरी माहिती पाहायला मिळते आणि नेहमीच खरी माहिती मी सांगत असतो. त्यामुळे सर्व महिलांनी दररोजच आपले व्हिडिओ पाहायचे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला खरी माहिती मिळेल. एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला खरी माहिती मिळते. मी तुम्हाला मगाशी पण सांगितलेले आहे आणि आताही सांगतोय, एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला खरी माहिती मिळते. तर बघा, आता भरपूर महिलांकडून जानेवारीचा हप्ता जो आहे त्या संदर्भाचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि बहुतेक ठिकाणी तुम्हाला जानेवारीच्या हप्त्याच्या संदर्भात चुकीची माहिती सांगितली जाते. परंतु एक लक्षात घ्या, जानेवारीचा जो हप्ता आहे तो किती रुपयांचा मिळेल ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेल आणि त्यासोबतच कधी मिळू शकतो त्याची पण तुम्हाला या ठिकाणी माहिती जी ती मिळणार आहे. संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्या अगोदर सर्व महिलांना, माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे दररोजच आपले व्हिडिओ पाहत राहा. लाडकी बहीण योजनेचे दररोजच नवनवीन अपडेट येत असतात आणि नेहमीच तुमची मदत आपला चॅनल करत असतो. तुम्हाला जर पैसे मिळाले नाही तर ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. पैसे मिळाले असतील तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. कारण बघा, पैसे मिळाले तर त्या तुमच्या आनंदात मी पण त्या ठिकाणी सहभागी होत असतो आणि ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्या महिला त्या ठिकाणी दुःखी असतात, तर त्या महिलांना पण कसे पैसे मिळू शकतात याची पण मदत आपण करत असतो. त्यामुळे सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. त्यासोबतच आता जानेवारीचा जो हप्ता आहे त्याची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. वेगवेगळी माहिती तुम्हाला पाहायला मिळते, वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळी माहिती, परंतु खरी माहिती प्रवीण अहिरे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला पाहायला मिळते. तर ती आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. थोडाही वेळ न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, लगेच संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. विनाकारणची बडबड करत नाही, संपूर्ण खरी माहिती तुम्हाला सांगतोय. लक्षात घ्या सर्व महिलांनी, लाडकी बहीण योजना महिलांनो 1500 की 2100 रुपये नवीन वर्षात तुमच्या खात्यात किती पैसे येणार. बघा, आता जानेवारीचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, नवीन वर्ष असणार आहे. नवीन वर्षात किती रुपये तुम्हाला येतील हा प्रश्न महिलांना पडलेला आहे. बहुतेक ठिकाणी महिलांना चुकीची माहिती येते, चुकीची माहिती सांगितली जाते, चुकीची माहिती आहे. ठीक आहे, आता ह्यामध्ये तुम्हाला जी चुकीची माहिती मिळते, मी असं म्हणणार नाही तुम्ही कोणाचे व्हिडिओ पाहू नका, सर्वांचे व्हिडिओ पहा, परंतु त्यासोबतच आपला पण व्हिडिओ दररोज पहा, कारण तुम्हाला नेहमीच खरी माहिती मिळते. प्रवीण अहिरे हा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला नेहमीच खरी माहिती मिळते आणि त्यासोबतच व्हिडिओ पाहत असताना सबस्क्राईब पण लगेच करून घ्या, कारण तुमचाच फायदा आहे. जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला योग्य माहिती, खरी माहिती तुमच्या चॅनल त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलवर मिळेल फ्रीमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करणे फ्रीमध्ये, लगेच सबस्क्राईबचं बटन सर्वांनी दाबून टाका, तरच तुम्हाला नवीन जे काही येणारे व्हिडिओ आहेत ते पोहोचतील. म्हणजेच नवीन दररोज त्या ठिकाणी अपडेट येत असतात, तर त्या अपडेट तुम्हाला पोहोचतील. तर बघा, 1500 की 2100 रुपये या संदर्भाची सर्वात मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नुकताच 1500 रुपयांचा 6वा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. बघा, तुम्हाला दिलासा मिळाला आहे. 1500 रुपयांचा हप्ता जो या ठिकाणी जमा झाला आहे. आता बघा, या ठिकाणी 1500 आले का तर नाही, काही महिलांना 9000 आले. सर्वात अगोदर माहिती मीच दिली होती. 9000 पण वाटप होत आहेत. 6000 रुपये पण आलेले आहेत. सर्वात अगोदर माहिती मीच दिली होती.
4,500 पण आलेले आहेत. सर्वात अगोदर माहिती मीच दिली होती. 1,500 रुपयांच्या संदर्भात तर सर्वच सांगत होतात 1,500च्या हप्त्या त्या ठिकाणी सुरू आहे, परंतु 9,000ची माहिती मीच दिली होती, 6,000ची माहिती मीच दिली होती आणि 4,500च्या माहिती पण मीच तुम्हाला सर्वात अगोदर दिली होती. कारण बघा, महिलांना जे पैसे जमा झाले त्यानुसार मी तुम्हाला माहिती सांगितली. आता बघा, पुढच्या हप्त्यासंदर्भात किती रुपयांचा हप्ता असेल ती संपूर्ण खरी माहिती मीच तुम्हाला सांगणार आहे. तर आता पुढे बघा, त्यात महायुती सरकारने सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींचा जो काही निधी आहे तो 1,500 वरून 2,100 रुपये करण्याचं आश्वासन दिलं होतं. आता जानेवारीचा हप्ता कितीचा मिळेल ते आपण पाहणार होता. सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. जानेवारीचा हप्ता कितीचा मिळेल ते तुम्हाला पाहायला मिळेल. तर बघा, 1,500 वरून 2,100 रुपये करण्याचं सरकारने त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं. त्यानुसार आता सरकार जे आहे ते अस्तित्वात आलेलं आहे आणि खातेवाटप पार पडले. त्यामुळे नवीन वर्षात महिलांच्या खात्यात किती पैसा जमा होणार हे आपण जाणून घेणार आहोत. हे आपण ह्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. सर्व महिलांनी व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. तर बघा, खरं तर सरकारने जुलै महिन्यात या योजनेची घोषणा केली होती आणि जूनपासून महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जे ते जमा करायला सुरुवात केली होती. माहिती चुकीची आहे. बघा, जुलैमध्ये योजना आली आणि पैसे जे ते त्या ठिकाणी ऑगस्टपासून जमा झाले. ठीक आहे, कारण जुलैच्या अगोदर जून येत असतो, जुलैनंतर जून येत नाही. त्यामुळे या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक आहे. ऑगस्टमध्ये हप्ता जमा व्हायला त्या ठिकाणी सुरुवात झाली होती. तर ऑगस्टमध्ये महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा करायला सुरुवात झाली होती. त्यामुळे ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्याआधीच अर्ज भरले आहेत त्या महिलांच्या खात्यात विधानसभा निवडणुकीआधी 5 महिन्यांच्या ऑक्टोबरपर्यंतचे 7,500 रुपये जमा झाले होते. बघा, 7,500 तुम्हाला अगोदर आलेले होते सर्वांना आणि आता 1,500 रुपये असे तुम्हाला 9,000 रुपये आले. ज्या महिलांना 0 रुपये आलेले होते, 0 रुपये, त्या महिलांना पण 9,000 रुपये आता डायरेक्ट आलेले. ठीक आहे, सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला 9,000 येतील. सर्व महिलांना नाही, ज्या महिलांना आले नव्हते त्या महिलांना आलेले आहेत की नाही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. कारण जी माहिती मी तुम्हाला देत असतो ती खरी असते आणि त्यामुळेच सर्व महिलांचा महाराष्ट्रातील जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील महिलांचा आपल्या चॅनलवर विश्वास आहे. महिलांच्या तशा पद्धतीच्या कमेंट्स पण असतात. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये त्या कमेंट्स दाखवणार नाही, त्यामुळे त्या ठिकाणी वेळ वाया जातो. परंतु नेहमीच आपल्या चॅनलच्या कोणत्याही व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता महिलांच्या चांगल्याच कमेंट्स असतात. आता बघा, जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात माहिती आपण या ठिकाणी पाहतो. दरम्यान ऑक्टोबरमध्ये निवडणुका असल्याकारणाने महायुती सरकारने लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता वाढवून देण्याची घोषणा केली होती. 1,500 रुपयांचा निधी 2,100 रुपयापर्यंत देण्यापर्यंतचे आश्वासन सरकारने महिलांना दिले होते. त्यामुळे महिलांना महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर 2,100 रुपये मिळणार असल्याची अपेक्षा होती. मात्र सत्ता स्थापनेचा गोंधळ आणि मंत्रिमंडळाचा खातेवाटप यामुळे योजनेचा निधी महिलांना देण्यात काहीसा उशीर झाला. त्यात महिलांना आता फक्त 1,500 रुपयेच देण्यात आले. त्यामुळे महिलांमध्ये काहीशी नाराजी आहे. काही महिला नाराज आहे. नाही, महिलांना वाटत होतं 2,100 रुपये येतील, परंतु 1,500 रुपये आले, त्यामुळे महिला नाराज आहे. ठीक आहे, आतापर्यंत सरकारने महिलांना 6 हप्ते दिलेले आहेत. निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात 5 हप्ते जमा झाले होते. त्यानंतर 6वा हप्ता निवडणुकीनंतर देण्यात आला होता. हा हप्ता नोव्हेंबरचा होता. बघा, आता जो तुम्हाला हप्ता मिळतोय तो डिसेंबरचा हप्ता आहे, 6वा हप्ता, आणि हा हप्ता तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत येणार आहे. अजूनपर्यंत काही महिलांना पैसे आलेले नाहीत, त्या महिलांना 31 डिसेंबरपर्यंत पैसे येतील. 31 डिसेंबरपर्यंत त्या ठिकाणी सर्व महिलांना पैसे येतील. ज्या महिलांना आतापर्यंत पैसे आलेले नाहीत त्या महिलांना 31 डिसेंबरपर्यंत पैसे येणार आहेत. ठीक आहे, परंतु तुमचं आधार कार्ड जे आहे ते त्या ठिकाणी लिंक असलं पाहिजे. आधार कार्ड लिंक असेल तर तुम्हाला पैसे येतील. आधार लिंक नसेल तर पैसे येणार नाहीत. तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगून देतोय. संपूर्ण माहिती खरी. बघा, जे काही सांगतो ते सत्य असतं. सत्य हे कटू असतं, परंतु ते सत्यच असतं आणि ते तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगून टाकतोय. बघा, त्यानंतर पुढे, त्यामुळे डिसेंबरचा 7वा हप्ता महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे असा प्रश्न या ठिकाणी आहे. अशातच आता हा हप्ता नवीन वर्षातच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे, कारण डिसेंबर महिना संपायला अवघे काही दिवसच उरलेले आहेत. बघा, आता हा जो काही जानेवारीचा हप्ता असेल तो जानेवारीचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. भरपूर या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक आहे. बघा, नवीन वर्षात जो हप्ता तुम्हाला मिळणार आहे तो त्या ठिकाणी जानेवारीचा हप्ता आहे. जानेवारीचा हा हप्ता असणार आहे. डिसेंबरचा हप्ता वाटप सुरू आहे, जानेवारीच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहेत. तर आता किती पैसे मिळणार तर त्याची माहिती बघा. जानेवारीचा हप्ता किती मिळेल तर त्याची माहिती. सरकारने योजनेचा निधी वाढवण्याचे महिलांना आश्वासन दिले होते, मात्र लगेच हे पैसे वाढवून देणे सरकारसाठी ही अवघड बाब असणार आहे. कारण अर्थसंकल्पात निधीसाठी केलेली तरतूद या सगळ्यात महत्त्वाची बाबी आहेत. त्यामुळे कदाचित महिलांना नवीन वर्षात 1,500 रुपये मिळण्याची शक्यता आहे. जर हा निधी देण्यादरम्यान काही निर्णय झाला तर निधी वाढवून मिळण्याची शक्यता आहे. बघा, काय म्हटलेलं या ठिकाणी स्पष्ट घ्या, लक्षात घ्या सर्व महिलांनी. तुम्हाला काही ठिकाणी सांगितलं जात आहे जानेवारीचा जो हप्ता आहे, जानेवारीचा हप्ता 2,100 रुपये मिळेल म्हणून सांगितलं जात आहे. बघा, सर्वांनी लक्षात घ्या. नवीन वर्षात नवीन गिफ्ट असेल, 2,100 रुपये मिळतील. तर बघा, सर्वांनी लक्षात घ्या,
नवीन वर्षात जर तुम्हाला समजा पैसे त्या ठिकाणी 2100 रुपये द्यायचे असतील तर अर्थसंकल्प सादर करावा लागतो. पैशांची तरतूद करावी लागते, त्यावेळेस तो पैसे त्या ठिकाणी वाढत असतात. पैशांची तरतूद करण्यासाठी बघा आता अधूनमधून कुठे त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की अर्थसंकल्प सादर झाला नाही. अर्थसंकल्प हा त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर फेब्रुवारी मार्चच्या दरम्यानमध्ये तो त्या ठिकाणी सादर होत असतो आणि त्यानंतर तो लागू होतो. परंतु अजून अर्थसंकल्प सादर झालेला नाही, त्यामुळे तुम्हाला 2100 रुपये मिळणार नाही. सध्या तरी तुम्हाला नवीन वर्षात 1500 रुपयेच मिळण्याची शक्यता आहे, नाही मिळणारच आहेत. 1500 रुपयेच तुम्हाला मिळणार आहेत. जर हा निधी देण्यादरम्यान काही निर्णय झाला तर त्याची देखील अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. त्यामुळे सर्व महिलांनी चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पाठवा. सर्वांना खरी माहिती मी देत असतो, कुठलीही खोटी माहिती आपल्या चॅनलवर मिळत नाही आणि दिली जात नाही. सर्व महिलांना हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पण तुम्हाला शेअर करायचा आहे. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.